पिंपरी चिंचवड महापालिकामध्ये शिवसेना उमेदवारांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुकाई चौक किवळे इथं एकनाथ शिंदेंची प्रचार सभा आयोजित करण्यात आलेली होती। मात्र काही कारणामुळे या सभेला शिंदेंना प्रत्यक्षरित्या उपस्थित राहता आलं नाही। या सभेला मोठ्या प्रमाणावर महिलांची गर्दी होती, त्यामुळे ज्यांच्या मागे महिला त्यांचाच नंबर पहिला असं शिंदे यांनी मोबाईल व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थितांना संबोधित केलं। भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त हा परिसर करण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्या। राज्यात महायुती आहे, परंतु या निवडणुकीत सर्व पक्ष स्वबळावर लढतायत आणि पिंपरी चिंचवड शहरात युती तुटल्यानंतर शिवसेनेची मोठी ताकद तुम्हाला पाहायला मिळेल आणि जास्तीत जास्त नगरसेवक शिवसेनेचे निवडून येतील असा विश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला आहे। ऐतिहासिक विजयाचं श्रेय लाडक्या बहिणींचं भावांचं आहे। आणि मी नेहमी सांगतो की ज्यांच्या मागे, ज्या उमेदवारांच्या मागे महिला, त्यांचा मतपेटीत नंबर पहिला। याद रखो, इतिहास हमेशा टकराने वालों का लिखा जाता है। याद रखो, इतिहास हमेशा टकराने वालों का लिखा जाता है, चाटने वालों का नहीं। कुणाला घाबरू नका, बिंदास लढा। हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीर राहिला। या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्ष हा ताकदीने उतरलेला आहे। करदात्याचा जो पैसा तिजोरीमध्ये जातो त्याचा योग्य विनियोग वापर व्हावा या दृष्टिकोनातून शिवसेना पक्ष हा अजेंडा विकासाचा घेतलेला आहे, भ्रष्टाचाराचा नाही तर विकासाचा घेतलाय। आणि जो भ्रष्टाचार ज्यांनी केलेला आहे त्याला या शहरातील जनता धडा शिकवेल। आमचा अजेंडा हा लोकांना स्वच्छ प्रशासन देणं, भयमुक्त शहर ठेवणं आणि या शहरामध्ये ज्या सुविधा आहे, नागरी सुविधा, त्या देण्याच्या संदर्भामध्ये आमचा अजेंडा आहे। अजित पवार हे अजित पवारच आहेत। अजित पवारांचा खिसा किती मोठा आहे हे ओवेसींना माहिती नाही असं प्रत्युत्तर ओवेसींच्या टीकेवर सुनील तटकरे यांनी दिलेलं आहे। अजित पवार आहे, कोणाचा खिसा किती मोठा आहे हे राज्यातील जनता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दाखवेल। सुनील तटकरेंनी आता ओवेसींच्या टीकेवर प्रत्युत्तर दिलेलं आहे। अजित पवार हे अजित पवार आहेत आणि त्यांचा खिसा किती मोठा आहे हे ओवेसींना माहिती सुद्धा नाही असं प्रत्युत्तर सुनील तटकरेंनी दिलेलं आहे। सलीम कुत्तासारखे साथीदार तुम्ही पक्षात घेतले, बरबटलेली माणसं भाजपमध्ये आली अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलेली आहे। मला भाजपवाल्यांना विचारायचंय की अरे काय नशिबी आले तुमच्या जीणं। या उपटचुंबांच्या सतरंजा म्हणजे आधी आमच्यात असताना भ्रष्टाचाराचे आरोप करायचे। एक कोण तो म्हणे सलीम कुत्ताचा साथीदाराबरोबर फोटो। मग तुम्हाला पक्ष वाढवला, कुत्ता चालतोय, बिल्ली चालते, चुहा चालतोय, सब कुछ चलता है। म्हणजे अशी बरबटलेली माणसं ही पक्षात घ्यायची आणि त्यांचे संघ सगळं लंगोटी साफसूफ करून त्यांना डोक्यावर घेऊन नाचायचं, हे निष्ठावंत भाजपवाल्यांचे आज नशिबी आले। कसे तुम्ही राहताय? हा भाजप तुम्हाला अपेक्षित होता? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।